तर चला आता मी दाखवते तुम्हाला आपला हा पॉइंट काय बोलतो. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा मी विचारणार आहे. ओके. तर फॅक्टर्स ऑन डिवाइडिंग द डिव्हिडंड बाय डिवायझर. जेव्हा आपण डिवायझरला डिव्हिडंडला डिवायझरने आपण काय करतो, डिव्हाइड करतो, म्हणजे काय करतो, भागाकार करतो. ओके, सगळ्यांना माहिती आहे भागाकार काय असतो. सानवी ढवळे इकडे लक्ष पाहिजे बाळा. आता बघा, जेव्हा आपण डिव्हिडंडला डिवायझरने डिव्हाइड करतो, ओके, म्हणजेच 5 ने 25 ला आपण डिवाइड करतो. ओके, तर इफ द रिमाइंडर इज 0, मग रिमाइंडर आपली काय आली, विरा मगाशी पाहिली होती ना बाळा, रिमाइंडर काय आली आपली, 5 ने जेव्हा आपण 25 ला 0. डिवाइड केलं, राईट. तर हा. आता इथे काय म्हणतंय की जेव्हा तुम्ही डिव्हिडंडला डिवायझरने डिवाइड करता तेव्हा तुमचं काय येतं, इफ इन केस, एखाद्या केसमध्ये जर तुमचं रिमाइंडर 0 येत असेल, देन द येस. डिव्हिडंड इज कॉल्ड मल्टिप्लाय. म्हणजे डिव्हिडंड जो आपला असतो 25, बरोबर, 25 आपला डिव्हिडंड हा. आलेला होता, तर ते आपलं काय येईल, त्याला आपण काय म्हणायचंय, मल्टिप्लाय. जर पूर्ण डिवाइड जात असेल तर त्याला मल्टिपल म्हणायचं का? येस, मल्टिप्लाय किंवा मल्टिपल. ओके, तर जेव्हा अच्छा. 5 ने आता 25 ला पूर्ण डिवाइड केलं, ओके, म्हणजे जेव्हा रिमाइंडर जात. 0 येतो, हा. जेव्हा जेव्हा तुमचा रिमाइंडर 0 येतो, तर तुमचा जो डिव्हिडंड असतो, तर त्याला तुम्हाला काय बोलायचं आहे, मल्टिप्लाय. मल्टिपल. ओके. हो. हा, अँड द डिवायझर इज कॉल्ड द फॅक्टर. म्हणजे डिवायझर आपला काय झाला, 5 झाला, तर 5 आपला काय झाला, फॅक्टर झाला. डिवायझर नसून तो काय झाला, फॅक्टर झाला. इन द अबो एक्झाम्पल, म्हणजे वरी दिलेलं जे एक्झाम्पल होतं आपण जे पाहिलं, 25 डिवायडेड बाय 5 इज आणि त्याने काय होतं, 5 ने मल्टिप्लाय झाला तो. क्लिअर आहे, 5 ने तो मल्टिप्लाय झाला ना, तर इज हा. अ फॅक्टर ऑफ 25, देन 25 बाय 5 म्हणजे 25 बाय डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू काय आलं, आन्सर काय आलं आपलं, 5. 5 आलं. ओके, म्हणजे आपला 5 हा काय झाला आपला, जेव्हा आपण डिवाइड करतो तर तो 5 आपला काय झाला, कोशंट. ओके, आता इथे बघा क्वेश्चन. हा. मी तुम्हाला सांगते, सगळ्यांनी लक्ष द्या. हा आता बघा, हा जो 5 आहे, ओके, हा 5 आपला काय असतो, डिवायझर असतो. क्लिअर आहे. डिवायझर असतो. हा, हो. त्याच्यानंतर आपण याला काय म्हणतो, डिव्हिडंड म्हणतो. ओके. डिव्हिडंड. हा, म्हणजे सिंपल केस मध्ये आपण काय म्हणतो, याला डिवायझर म्हणतो 5 ला, आणि याला डिव्हिडंड म्हणतो. पण जेव्हा डिव्हिडंड. पण एखाद्या केसमध्ये जेव्हा त्या डिव्हिडंडला डिवायझरने टोटली भाग जातो, टोटली डिवाइड करू शकतो, किंवा त्याची रिमाइंडर 0 येते, तर तेव्हा काय होतो, 0 येते. जो डिव्हिडंड असतो तो काय होतो, मल्टिपल. मल्टिपल. क्लिअर आहे. आणि जो हो. डिवायझर असतो तो काय होतो, फॅक्टर. फॅक्टर. क्लिअर आहे. ओके. हो. हा, यस. तर मग आपण काय म्हणायचंय, 5 इज द फॅक्टर ऑफ 25. 5. क्लिअर आहे सगळ्यांना. हो. 5 इज द फॅक्टर ऑफ 25. 25. क्लिअर आहे बाळांनो, वीरा क्लिअर आहे का बाळा. हो. क्लिअर. हा, आता बघा इथे काय म्हणतंय, 5 इज अ फॅक्टर ऑफ 25. 20. कळलं, हे सेंटेन्स कळला कसं हो. आलं ते. जेव्हा फक्त हे काय करायचं तुम्हाला कधी लक्षात घ्यायचंय, जेव्हा तुमचा रिमाइंडर हा 0 येतो. ओके. द स्मॉलेस्ट डिवायझर ऑफ एनी नंबर इज 1 अँड द लार्जेस्ट डिवायझर इज द नंबर इटसेल्फ. आता बघा, the smallest divisor of any number is 1
अँड द लार्जेस्ट डिवायझर इज द नंबर इट सेल्फ. याचा अर्थ कोण सांगेल मला? सान्वी, अनम्यूट करायचं बाळा. सान्वी, सान्वी चौधरी. ओके, सान्वी ढवळे, अनम्यूट करायचं. होत नाही. येस मॅम. हा, मी जे आता सांगितलं ना त्याचा अर्थ काय होईल? द स्मॉलेस्ट डिवायझर ऑफ एनी नंबर इज 1 अँड लार्जेस्ट डिवायझर इज द नंबर इट सेल्फ. म्हणजे कोणत्या पण नंबरचा स्मॉलेस्ट डिवायझर नंबर 1 असतो आणि लार्जेस्ट डिवायझर नंबर इटसेल्फ असतो. तर कसा येईल तो? म्हणजे जर एक्झाम्पल मध्ये 36 दिलाय, 36 चा डिवायझर 1 आणि 36 हे दोन्ही पण येतात. बरोबर. तर आता बघा इथे काय म्हणतंय, जेव्हा आपण डिवायझर काढतो, क्लिअर आहे, कोणतीही व्हॅल्यू घ्या. आता तिथे 36 असू द्या किंवा 25 असू द्या, 30 असू द्या, 40 असू द्या, 45 असू द्या, 400 असू द्या. ओके, तर त्याचा डिवायझर काय येणार आहे? एकदम स्मॉलेस्ट, म्हणजे एकदम लहानात लहान डिवायझर कोणता येईल त्याचा? 1 येईल. ओके, आणि एकदम जास्त जास्त मोठा म्हटलं तर कोणता येईल? लार्जेस्ट डिवायझर. ती स्वतः व्हॅल्यू, कारण ती एकटीच आहे. ओके, तर ती स्वतः एक मोठी पण होऊ शकते आणि त्याचं स्मॉलेस्ट म्हटलं तर त्याचं काय येतो? फर्स्ट येतो. कारण जेव्हा आपण डिवाइड करतो तर फर्स्ट पासूनच आपण स्टार्टिंग करतो. क्लिअर आहे सगळ्यांना? तर आपला स्मॉलेस्ट डिवायझर हा काय येईल? 1 येईल. ओके, बाकी कितीही येऊ शकतात. आता बघा इथे हे बघा, आता हे 36 घेतलंय. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. तर 36 ला आपण डिवाइड करताना कुठून सुरुवात करणार? आपण 1 पासून. ओके, बरोबर का? बरोबर बाळांनो? हा, तर आपली स्मॉलच्या स्मॉल एकदम लहानात लहान आपण जर एखाद्या संख्येला जर भाग घालायचं म्हटलं किंवा डिवाइड करायचं म्हटलं एखाद्या नंबरला, तर आपण काय करतो? फर्स्ट पासून स्टार्टिंग करतो. त्यामुळे आपला लहानात लहान डिवायझर जो येईल तो 1 येईल. ओके, आणि 36 म्हटल्यानंतर लार्जेस्ट त्याचा काय येईल? ती स्वतः संख्या ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे ती स्वतः काय असणार आहे? एक मोठा डिवायझर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. येस ऑर नो, समजलंय की नाही? ओके, चला, दोघींचे आलेले आहेत, सगळ्यांचे मला आन्सर पाहिजेत. ओके, हा, विशान अनम्यूट व्हायचं बाळा. येस मॅम. बोल बाळा. बोलतोस का विशान? येस मॅम. बोल ना बाळा. तू बोलायचं म्हटलंस ना? मॅम समझ में नहीं हाँ बाबा मम्मी समझ में नहीं आया मैम. कैसे समझ में नहीं आया बेटा? क्या क्या प्रॉब्लम है इसमें? मुझे बताओ, डिविडेंड क्या है, डिवाइजर क्या होता है, मुझे बताओ, फिर मैं ये चीजें बताऊंगी आपको. सबको पता है डिवाइजर और डिविडेंड क्या होता है, फैक्टर क्या होता है? यस और नो? सबका आंसर चाहिए मुझे, सगळ्यांनी सांगायचं आहे. येस और नो. डिवायडर कोणाला माहिती आहे? डिव्हिडंड कोणाला माहिती आहे? फॅक्टर कोणाला माहिती आहे? येस नो चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. हा, विशान बाळा,
फास्ट मध्ये सांगायचंय. येस मॅम. हम्म. हा मॅम. हाँ, व्हाट इज डिविडेंड? डिविडेंड क्या है? सांग बड़ा विशान. मैम जो ऊपर वाला नंबर रहता है ना, जो टेबल की साइड वाला, बोलो. जो 25 वाला. 1 मिनट. हाँ, मैं आपको स्क्रीन दिखाती हूँ. हाँ, इसमें मुझे बोलो कौन सा डिविडेंड है? 25 क्या है? 26 डिवाइडेंट है. ओके. 26 का नहीं, जो अगला वाला है ना, सेकेंड हाँ वाला एग्जाम्पल, उसमें मुझे बताओ 25 हाँ. क्या है? मल्टीपल. कब हुआ वो मल्टीपल? कब होता है वो? डिविडेंड नहीं है. यस मैम, डिविडेंड फर्स्ट वाला है. और सेकंड वाले में 25 डिविडेंड नहीं हो सकता? होता है या नहीं? मैम नहीं होता. क्यों नहीं होता? क्यों नहीं होता विशान? पहले तो आप आपका कैमरा ऑन करो. विशान. यस मैम. बोलो क्या होता है? फाइव क्या बोलते हैं हम फाइव को? क्योलाइंट. सॉरी, क्या बोलते हैं? क्योलाइंट. यस और नो? क्योलाइंट इज करेक्ट और नॉट? विशान. यस मैम. क्या बोलते हैं? कोलाइंट बोलते हैं ना? आपका कैमरा ऑन करो, मुझे बोलना है आपको. कैमरा ऑन रखो. तो देखो विशान, आपका क्या है ना, आपने ध्यान ही नहीं दिया. मैंने क्या बोला आपको? अनम्यूट करना है आपको, मुझे रिप्लाई करना है. ओके. आपका ध्यान ही नहीं था क्लास यस. में. मैं ये 100% कह सकती हूँ कि आपका क्लास में ध्यान ही नहीं था. यस और नो? यस और नो विशान? यस मैं सही बोल रही हूँ ना? मैम, मेरे को पेज नंबर नहीं मिल रहा. पेज नंबर की जरूरत ही नहीं है. मैं इतना एक्सप्लेन कर रही हूँ ना, आपको पेज नंबर क्या, आपको नोटबुक भी खोलने की जरूरत नहीं है, ऐसा मुझे लगता है. क्लियर है वीरा? मैं सच बोल रही हूँ वीरा? यस मैम. आपको बुक खोलने की जरूरत है क्या वीरा? नो नाही मैम, ना? मी उघडलीच नाहीये बुक. समजतंय ना बाळा वीरा तुला नाही. तरीही? हाँ समझले ना. विशान, क्या करने का अब? ओके, अब हम दूसरों को कुछ तो पूछते हैं. सानवी, मुझे बताओ. सानवी ढवळे, यस मॅम. समजलं का बाळा मी आतापर्यंत जे शिकवलं ते? यस मॅम. हा, डिवायडंड, मल्टिपल काय असतो, फॅक्टर काय असतो, हे मी सांगितलं ना ग्रुप क्लासमध्ये, एक्सप्लेन केलं ना मी. हा, मग यस विशान, मॅम. विशान मला आता सांग, काय समजलं नाही बाळा तुला, आणि तुझं लक्ष होतं का? लक्ष होतं माझं मॅम. सानवी तुला नाही बाळा, विशानला विचारलं मी. विशान मला आन्सर पाहिजे. विशान, यस रिप्लाई मैम. दो. हाँ, आपका ध्यान किधर था, मुझे बताओ. मतलब मैम वो बुक का नहीं है, मतलब हाँ, वो बुक का नहीं है. फिर विशान क्या है ना,
मैंने कल भी आपके पेरेंट्स को भी मैंने बोला है और आपको भी बोला है कि क्लास में ध्यान दो जब स्टार्ट होता है। ओके। बोला विशाल, बोलो। आप भी सुनो, क्या होता है जब यहाँ पे फर्स्ट में क्या दिख रहा है, 26 दिख रहा है। ओके विशाल, क्या मेरा ऑन रखो यस आपका? यहाँ पे 26 दिख रहा है यस फर्स्ट एग्जांपल में। तो 26 को 5 से टोटली डिवाइड हो सकता है क्या? 5 से 26? यस और नो? टोटली डिवाइड हो सकता है क्या? नो फिर क्या होता है? 5 इंटू क्या आएगा? 26 को आप हमें डिवाइड करना है तो क्या करना पड़ेगा? 5, आपका डिवाइजर क्या है? 5 है। फाइव 26 क्या करना है आपको? 5 इंटू क्या करना पड़ेगा? 5 करना पड़ेगा ना। यस हाँ, तो क्या आएगा? 25 आएगा ना। यस हाँ, 5 इंटू 5 कितना होता है? 25 तो यहाँ पे 25 दिख रहा है आपको? यस हाँ, तो 26 माइनस 25 किया तो कितना रहता है? 1 1 रहता है। 1 रिमाइंडर आ गया आपका? 1 को क्या बोलते हैं? यस रिमाइंडर कहते हैं। ओके। यस यस और जो 26 है उसे हम डिविडेंड कहते हैं। ओके। और जो 5 है उसको हम डिवाइजर कहते हैं। और यस जिसने हमने जिसको मल्टीप्लाई किया, 5 इंटू 5 किया, तो वो क्या रहता है आपका? क्वोशंट रहता है, कोइलेंट नहीं। यस ओके, आपका ध्यान था यस ना? तो क्वोशंट बोलते आप, कोइलेंट नहीं बोलते। ओके, आपका अभी भी ध्यान नहीं है क्लास में। ओके विशाल। यस मैम और जब रिमाइंडर 0 आएगा ना आपका, किसी भी केस में जब रिमाइंडर 0 आएगा ना, तो आपको क्या करना है? 5 इंटू 5 25 हो गया, तो रिमाइंडर 0 आ गया। तो 25 जो डिविडेंड होता है हम उसे क्या कहते हैं? मल्टीपल कहते हैं, मल्टीपल। और जो 5 आपका डिवाइजर होता है उसे हम क्या कहते हैं? फैक्टर कहते हैं। इज इट क्लियर? यस मैम हाँ, तो अभी से मुझे आपका ध्यान चाहिए क्लास में। आज तो क्लास 8 बजे ही रुकने वाली है। ओके, क्योंकि आपकी दूसरी मीटिंग रहने वाली है 8 से 9 बजे तक। ओके। यस हम्म। तो आपको कल से क्लास ज्वाइन करके, किसी का भी क्लास हो, सर हो या मैम हो, आपका ध्यान रहना चाहिए। ओके। और बाद में आप यस मत मैम पूछिएगा कि मुझे समझ में नहीं आया मैम, मैंने बुक ही खोल के रखी थी और बुक में देखा तो बुक में नहीं था, और मैंने जब यहाँ पे देखा तो यहाँ पे आपके 3-4 पेज हो गए थे। ऐसा नहीं चलेगा विशाल। जब मैं क्लास लेती हूँ तो आपका ध्यान सिर्फ स्क्रीन में और मेरे पे रहना चाहिए। क्लियर है? यस मैम आणि हे सगळ्यांना सांगते हा। आता सगळ्यांना काही प्रॉब्लेम नसणार आहे मे बी। आता सगळ्यांना समजलंय का? आणि विशाल, असं जर सांगितलं ना बाळा, बाकीच्यांचं पण जे झालेलं असतं त्यांना समजलेलं असतं, त्यांना क्लास पुढे होत नाही, कारण तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. करायलाही काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही जर लक्ष दिलं ना तर हे एक्सप्लेनची गरज येणार नाही, असं मला वाटतंय. बाकीच्यांना पण डिस्टर्ब होतो ना. किती वाजलेले आहेत बाळांनो? वीरा, किती वाजले बाळा? मैम 8 o'clock.
क्लियर? 8 o'clock हो गए क्या? हाँ चालेल. मॅम संपलाय का क्लास? संपत येणार आहे बाळा, तुमचा सर घेतील क्लास आता पुढचा. ओके, आपण घेणार होतो पण थोडस विशानला कळलं नाही त्यामुळे आपण एक्सप्लेन केलं. ओके. हा. घ्यायचं काम पण आणखी थोडं कंटिन्यू करायचंय. हॅलो, हा मॅम कंटिन्यू करायचं का आपण थोडस? चालेल. ओके, का क्लास आहे तुमचा दुसरा आणखी? नाही हाच आहे क्लास. 8 वाजता कोणता क्लास आहे तुमचा? नाही कुठलाच नाही. ओके. How to find the factors? When finding the factor divisor of any number, you have to find the multiplication tables that the numbers belongs to. Begin with the table of 2. आता बघा, जेव्हा तुम्हाला फॅक्टर किंवा डिवायझर हे फाइंड करायचं आहे, ओके, तुम्हाला फॅक्टर आणि डिवायझर कोणत्याही संख्ये जर फाइंड करायचं आहे तर तुम्हाला गोष्ट काय लक्षात पाहिजे, एक फर्स्ट तुमचं काय पाहिजे, मल्टिप्लिकेशनचे जे टेबल आहेत एक तर तुम्हाला ते माहित पाहिजेत. ओके, आणि माहित पाहिजे तर त्यांची सुरुवात तुम्ही कुठून करणार आहेत? 1चा टेबल तर सगळ्यांनाच येतो. बिगिन विथ द टेबल नंबर 2 पासून तुम्हाला टेबल माहित पाहिजेत. ओके, त्यामुळे तुम्हाला काय होईल, पटकन तुम्हाला फॅक्टर आणि डिवायझर समजून जाईल किंवा लक्षात येईल. ओके, while finding the factors of a number it must be exactly divisible. ते काय असतं, जेव्हा तुम्ही फॅक्टर फाइंड करता तेव्हा काय करता तुम्ही, एक्झॅक्टली तुम्ही काय करता, डिव्हिजिबल म्हणजे डिवाइड करता. ओके, क्लिअर आहे? आणि आता हे फर्स्ट पॉइंट सगळ्यांना कळालंय. when finding the factor divisor of any number म्हणजे काय, अजून एकदा सांगते, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, फॅक्टर आणि डिवायझर कोणत्याही संख्येचं तुम्हाला फाइंड करायचं असेल तर ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशनचा टेबल तुम्हाला फाइंड करायचा आहे किंवा तो पाठ करायचा आहे किंवा तो तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला सुरुवात कुठून करायची, टेबल नंबर 2 पासून तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यामुळे तुम्ही काय कराल, फॅक्टर्स लवकर शोधून काढू शकाल. ओके, आता बघा नंबर 2 मध्ये काय दिलंय, 36 divided by 2 is equal to 18. This means while finding the factor of 36, find them up to 18 as 36 is not divisible beyond 18. म्हणजे आता 36 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आन्सर काय लिहिणार, 18 करणार. क्लिअर आहे? तर जेव्हा तुम्ही 18 हे आन्सर पुट करता तिथे, तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, फॅक्टर फाइंड करायचा आहे 36चा. तर 36चा फॅक्टर फाइंड करताना तुम्हाला गोष्ट काय लक्षात घ्यायची की 36ला टोटली किंवा आता तिथे काय दिले, 2 दिले, तर 2 ने 36ला टोटली भाग जाण्यासाठी कोणती व्हॅल्यू आहे का ते आधी चेक करायचंय. म्हणजे आता जसं इथं 18 आहे, जर तिथं 17 आलं असतं तर डिवाइड झालं असतं का टोटली? नसतं. क्लिअर आहे? तर आपला काय जाणार आहे, 18 हा तिथे जाणार आहे 36 साठी. तर 36 इज नॉट डिव्हिजिबल बियॉन्ड 18. म्हणजे 36 ला जर डिवाइड करायचं असेल तर 18च्या पुढे ते जाणार नाही, कारण तिथे काय आहे, 2 दिलेला आहे. क्लिअर आहे? सगळ्यांना कळालंय बाळा? विजय, अनम्यूट करायचंय. आवाज येतोय बाळा? समजलं का बाळा? काय सांगितलं मी? विजय, विजय, टीचर फॅक्टर. हा फॅक्टर सांगितलं, पण काय सांगितलं मी त्याच्यामध्ये, 36चं आपण जे एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये डिवाइड केल्यानंतर ते फॅक्टर. हा 36ला जर आपण 2 ने डिवाइड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचं फॅक्टर फाइंड करावं लागेल. क्लिअर आहे?
ओके, कशाचं फाइंड करायचंय? 36चं. तर 36 ला काय करायचंय आपल्याला फाइंड करायचं, तर फाइंड देम अप टू 18. अप टू 18 का म्हणतंय? कारण 18 इंटू 2 36 हे टोटली व्हॅल्यू आपल्याला मिळते, बरोबर. तर जर आपल्याला 18 पर्यंत ही टोटली व्हॅल्यू भेटते, तर ऍज 36 इज नॉट डिव्हिजिबल बियॉन्ड 18, म्हणजे 18 च्या पुढे तो जाणार नाही, बरोबर, कारण 18 ने त्याला फुल्ली डिवाइड होतंय. ओके विजय, यस और नो विजय? येस. त्याच्यानंतर बघा थर्ड, डोंट फॉरगेट दॅट द लास्ट फॅक्टर इज द नंबर इटसेल्फ. कोण सांगेल आता? विजय सांगू शकशील बाळा? एक्सप्लेन करू शकशील विजय? Multiplication 36. 1 multiply 36 multiply 2 multiply 18. 1 multiply 2 multiply 2 multiply 9. नाही बाळा, त्याला ते एक्सप्लेन नाही करायचंय. आता बघ थर्ड पॉइंट आपल्याला काय दिलंय, डोंट फॉरगेट दॅट द लास्ट फॅक्टर इज द नंबर इटसेल्फ. हा, त्याला काय एक्सप्लेन करशील तू? समजलं का तुला पॉइंट, किंवा तुला काय वाटतं त्याचा अर्थ काय येईल? आता बघा 36 ही व्हॅल्यू आहे आपली. काय व्हॅल्यू आपली? 36. ओके, तर 36 ला आपल्याला काय करायचंय? आपल्याला त्याचे फॅक्टर्स फाइंड करायचे. ओके, तर फर्स्ट आपण स्टार्टिंग कुठून करतो? 1 पासून. क्लिअर आहे? 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4 करणार. ओके, पण 36 ला जर टोटली डिवाइड करायचं असेल, तर टोटली आपल्याला भाग कशाने जातो? एक्सेट्रा 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 आणि 36. क्लिअर आहे? हा, तर आपला लास्ट फॅक्टर काय आला? 36 आला ना विजय? लास्ट फॅक्टर आपला काय आला? 36 आला, जेणेकरून 36 ने त्याला टोटली भाग जाईल, आणि टोटली भाग गेल्यानंतर तिथे रिमाइंडर आपलं काय येईल? 0 येईल. ओके, तर आपलं जर 36 हे लास्ट फॅक्टर आलं असेल, तर लास्ट फॅक्टर आणि जी व्हॅल्यू आहे तुला दिसते स्क्रीनवरती, तर ती काय होईल? सेम आली आहे ना? बरोबर. बघ आता इथे काय म्हणतात, डोंट फॉरगेट दॅट द लास्ट फॅक्टर इज द नंबर इटसेल्फ. म्हणजे लास्ट फॅक्टर हा काय असतो? तो स्वतः नंबर असतो. कळालं? काय कळालं सांग विजय? टीचर, आपल्याला जर प्राइम फॅक्टर काढायचं तर ते मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 च्या डबल मध्ये 36 येतो का बघायचं आहे. 4 च्या डबल मध्ये येतो. मग असं करत करत आपण काय केलं? फॅक्टर काढलेले आहेत. 1 2 किती पर्यंत काढू शकतो आपण फॅक्टर? आता जर मी 37 घेतलं, तर तो येईल का 36 चा फॅक्टर? नाही. हा, तर लास्ट फॅक्टर आपला काय झाला? 36 झाला. क्लिअर आहे? हो. तर लास्ट फॅक्टर आणि जो आपलं मेन आहे डिव्हिडंड किंवा मल्टिपल आहे, ते सेम आहे ना? हो. तर आलं ना, जी व्हॅल्यू असते तेच त्याचा लास्ट फॅक्टर असतो. ओके, कळाले बाळांनो? सगळ्यांनी यस और नो टाईप करायचंय, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये, Yes. सगळ्यांनी. तर चला, आपण इथपर्यंत घेतलंय बाळांनो. तर राहिलेलं आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूयात, किंवा जेव्हा आपला मंडे आणि ट्युसडेला क्लास होतो तेव्हा बघूयात. क्लिअर आहे सगळ्यांना? आदिती बाळा समजलंय? सगळं समजलंय? ओके, म्यूट कर बाळा, म्यूट कर.
तर चला सगळ्यांनी जे बाकीचे क्लास आहेत ते जॉईन करून घ्या. आपण आज इथेच थांबवते बाळांनो. ओके. पण आपला पुढचा जो मंडेचा आणि ट्युसडेचा क्लास असणार आहे ते 7 to 8च राहील. ओके. आणि वीरा बाळा तू नवीन आहेस का? काय मॅम? तू नवीन आहेस का क्लासमध्ये? नाही मॅम, मी आधी होते पण मी आता अब्सेंट होते थोडे दिवस. अच्छा अच्छा. कारण तू मला आजच दिसलीस. हा ओके नो प्रॉब्लेम. चलो गुड बाय. बाय बाय सगळ्यांना. नाही, गुड उद्या क्लास नाईट. आहे ना? उद्या आपला नवोदयचा नसेल, सोमवारी आणि मंगळवारी असेल. बाकीचे तुमचे वेगळ्या सब्जेक्टचे क्लास राहतील. ओके. मॅथ सोडून. आणि मॅम बाय. ते तुम्ही नाही हा घेणार का? मे बी दुसऱ्या मॅडम असतील. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना? नो. समजतं बाळावीरा? हा, समजलं. ओके. चला बाय. बाय.